खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं या गडावर जायचं. 2-3 वेळा तर ह्याच्या पायथ्याशी आम्ही येऊन गेलो, पण वर जाण्याचा योग मात्र आज आला. आम्ही आलो आहोत आपल्या लाडक्या राजाच्या जन्मस्थानी शिवनेरीवर. तर देवाला साकडं घालून मुंबईवरून रात्रीचा प्रवास करत पहाटे 3 वाजता आम्ही पोचलो जुन्नरमध्ये. गडाच्या पायथ्याशीच एका रेस्टॉरंटमध्ये फ्रेश होऊन चहा नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात केली. आम्ही लवकर पोचल्या कारण थोडा वेळ थांबावं लागलं आणि मग तो क्षण आला ज्यासाठी आम्ही 1 वर्ष वाट पाहत होतो. पहाटे 6:30 वाजता आमच्या ट्रेकचा श्री गणेशा झाला. 50 पायऱ्या चढताच गडाचा महादरवाजा दिसला. दोन दिवसापूर्वी शिवजयंती झाली होती म्हणून महादरवाजा सजवला होता. काळ्या घडीव पाषाणात बांधलेला हा गडाचा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे. आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 मोठ्या खोल्या आहेत, त्याला देवड्या असं म्हणतात. हा महादरवाजा पेशवे काळात बांधण्यात आला. इथून आत प्रवेश करताच आपण पोचतो गणेश दरवाजाजवळ. असं बोललं जातं की त्यावेळी महादरवाजाच्या आधी सगळ्यात पहिला दरवाजा मानला जायचा तो गणेश दरवाजा, त्यामुळे याचं नावही तसंच आहे, गणेश दरवाजा म्हणून. गणेश दरवाजाच्या तुम्ही जर वरती बघाल 2 शिल्प दिसत आहेत तुम्हाला, त्यांना बोललं आता शरभ शिल्प. शरभ शिल्प, आता शरभ काय आहे कोण सांगू शकतं का? नरसिंह अवताराचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकराने घेतलेला अवतार म्हणजे शरभ, जो नरसिंह अवतारापेक्षाही शक्तिशाली होता. गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूस छतावर जाण्यासाठी जिना आहे. वर जाण्याची पायवाट इतकी निमुळती होती की शत्रूला चढण्यास अवघड जाईल व त्यांचा पराभव करणं सोपं जाईल. वर गेल्यानंतर पूर्ण जुन्नर शहराचा 360 डिग्री व्ह्यू मिळतो. जुन्नर शहरात त्यावेळी व्यापार जास्त चालत असे, त्यावर नजर ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला हे मुख्य स्थान होतं. पहारेकरू या दरवाजाच्या कमानी मागे लपून शत्रूंवर वार करीत. प्लस हे जे छोटे होल दिसत आहेत ना, त्यातून गरम तेल ओतून शत्रूला अडवण्यात येत असे. किती विचारपूर्वक बांधणी केली आहे दरवाजाची. इथून वर जाण्याचा शॉर्टकट देखील होता. दरवाजा समोर उभे आहात त्याला बोलला आता पीर दरवाजा. हा जो दिसतोय हा पीर दरवाजा. आणि तुम्ही ज्या दरवाजातून आता जस्ट क्रॉस झाला, जो पडझड ज्या दरवाजाची झाली त्याला बोलतो परवानगीचा दरवाजा. परवानगी म्हणजे परमिशन, जसे नाव तसे काम. त्या दरवाजावरून पास होण्यासाठी परवानगी लागायची. आता जी तुम्हाला ही जी वरची वक्र वाट दिसते ती थेट गडापर्यंत जाते वरती. मावळे तिथून जायचे, परवानगी काढून यायचे, परवानगी द्यायचे, मग पुढे यायचे. आता हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय परवानगीचा दरवाजा आणि गणेश दरवाजा यामध्ये अंतर होतं. यामध्ये अंतर का नाही? कारण हा दरवाजा त्या दरवाजाच्या नंतर बांध. थोडं काहीतरी स्ट्रक्चर वेगळं दिसतंय याचं. हा दरवाजा बहमनींच्या काळात बांधला गेला. यादव काळानंतर जी राजवट इथे आली ती होती पहिली दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनत नंतर ज्या राजवटी वेगळ्या झाल्या, कर्नाटकमध्ये ज्यांनी राज्य केलं, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे ज्यामध्ये त्यांना बोललं गेलं बहमनी. पहिला राजा बहमनी. त्या बहमनी सत्तेत हा जेव्हा राजा आला इथे मलिक अंबर,
त्याच्या काळात हा दरवाजा बांधला गेला. त्यामुळे ह्याचं जे स्थापत्य आहे किंवा आर्किटेक्चर ते इस्लामिक दिसते. अजून एक इथे मेन डिफरन्स येतो. आता हा डिफरन्स कदाचित हा नंतरचा. पेशवे काळात ह्या ज्या कमानी होत्या, ज्या इस्लामिक कमानी होत्या किंवा इस्लामिक दरवाजे होते, त्यांचं रूपांतर करण केलं गेलं. त्यामध्ये धोडप किल्ल्यावर जर कोण गेलं असेल, धोडप हा एक ऑफबीट आहे, कोणाला जास्त माहीत नाही. तिकडे एक दरवाजा आहे जो नैऋत्य दिशेला फेस आहे. नैऋत्य म्हणजे हा आग्नेय नैऋत्य ना, म्हणजे साऊथ आणि ईस्ट वेस्ट, सदर्न वेस्ट फेसिंग एक दरवाजा आहे धोडप किल्ल्याला. त्यावेळी तिकडे तो पण ताज बहमनांच्या काळातला दरवाजा आहे आणि त्यावेळी तिकडे 2 कमळं लावली वेगळी. आता तुम्हाला इथे 2 कमळं दिसत आहेत. मेन स्ट्रक्चरला थोडे वेगळी आहेत ती. आता मेन स्ट्रक्चरला वेगळी कशी दाखवतो. ही एक सरळ विटांची रांग होती. त्या विटांच्या रांगेला तोडून एक वेगळा वीट लावले किंवा दगड लावले. हे पेशवे काळातलं बांधकाम. ओरिजिनल पूर्ण दरवाजाचं बांधकाम आहे कधीचं, बहमनीच्या काळात. समजलं. बहमनीच्या काळात एक बोलतात ना सुफी संतांसाठी किंवा त्यांचे संत परंपरा यांसाठी हा दरवाजा इथे बांधला. एवढं समजलं. चला पुढे. काय सुंदर हिरवगार परिसर केलाय. खूप वेगवेगळी फुलझाडे लावली आहेत ह्या गडावर आणि चांगल्या पद्धतीने मेंटेनही ठेवली आहेत. उन्हाचा जराही त्रास होत नाही. फेब आणि मार्च हा बेस्ट सीझन आहे इथे येण्याचा. बहरलेला निसर्ग पाहायला मिळतो. इथे पावलोपावली पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली आहे. 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. ह्या जुन्या होत्या आणि या शासनाने बांधलेल्या नवीन पायऱ्या आहेत. या गडाच्या जुन्या पायऱ्या आहेत. त्या पुढे जाऊन कनेक्ट होतात इथे. बट स्टील मी जाते नवीन पायऱ्यांनी, तर चाललंय जुन्या पायऱ्यांनी. या जुन्या पायऱ्या आल्या, ज्या नवीन कनेक्ट होतात इथे. व्ह्यू कसला भारी आहे इथनं, कमालच. सतवन काळात जुन्नर हे व्यापारासाठी खूप महत्त्वाचे स्थान होते. म्हणून हा किल्ला त्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी निवडला होता. इथून खरंच पूर्ण जुन्नर शहर दिसतंय क्लिअरली. आकारावर जाऊ नका. आकारावर हत्ती दरवाजा नाहीये. हा हत्ती दरवाजा नाव देण्याचं कारण वेगळं आहे. आतापर्यंत जे दरवाजे पाहिले सरळ होते, त्याची वाट सरळ होती. काही दरवाजे आतमध्ये देवड्या होत्या, काही दरवाज्यांना देवड्या नव्हत्या पण अरुंद पायऱ्या होत्या. काही दरवाजे नवीन होते, काही दरवाजे जुने होते. ठीक. हत्ती दरवाजा हा थोडा वक्रकार म्हणजे त्याची वाट वक्रकार. हत्तीच्या सोंडेसारखी वक्राकार वाट खास करून हत्तींना थांबवण्यासाठी केली जाते. आतापर्यंत जी पण तुम्ही वाट पाहिला तिथून हत्ती चढू शकतो. आता ह्या जी वाट होती ना, आपण खडतर जी वाट केली तिथून हत्ती चढू शकतो. तर हत्ती इतकाही नाही चढू शकतो, ह्या चढावर नाही चढू शकत. कळतंय. नॉर्मली आपण नॉर्मली दरवाजा बनवला असता, पण हत्तींना थांबवाय. कळतंय. पुढे हा हत्ती दरवाजा गोमुखी आहे. गोमुखी म्हणजेच काय, तर गायीच्या मुखाप्रमाणे असलेला हा दरवाजा. याचं मुख्य उद्दिष्ट हत्तींना थांबवणं आणि गडाचं जे प्रोटेक्शन किंवा गडाचं संरक्षण हे एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणं होतं. पाहिलं, नोटीस केलं असेल, जसं जसं आपण गडाच्या आतमध्ये जातोय तशा तशा देवड्या मोठ्या होत जातात. कारण काय असेल, यामागचं कारण काय असेल, कोण सांगू शकतं? एक सिंपल लॉजिक लावूया. सिंपल ना. नाही, मी चालत येतोय, ठीक आहे, थोडं थांबतोय, मी दमलोय, इतकं चढत आलं मला, थोडे खूप जास्त हे झाले, खूप जास्त दमायला झाले, खूप
तर मी इकडे थांबणार थोडा वेळ, विश्रांती घेणार. जरी तेवढी छोटी असेल तर मला विश्रांतीला जागा बरोबर नाही. जर मी माझ्यासोबत खूप सारा धान्य साठा पण घेऊन आलं तर तो थोडे थांबवायला लागणार, मला कुठेतरी ठेवावं लागणार. वाट पण अडवायची नाहीये, पण धान्य पण ठेवायचं. जेवढ्या मोठ्या झाल्या एक खास दिसते वरतून अशी इथे, ही अशी खास दिसते. ही का असेल? गुड, पाण्यासाठी. पण आता एवढं डोकं कोणाचं झालं? पेशव्यांचं? इंग्रजांचं? बहमनी सुलतान मलिक अंबर. मलिक अंबर हा त्याच्या पाणी व्यवस्थापनासाठी ओळखला जातो. त्याचं पाणी व्यवस्थापन असं होतं, आता समोरचं जेवढं पण पाणी येणार हे इथून येऊन समोरचं इथे खातं तिथून ते बाहेर येणार. दरवाजाच्या जवळच शिवनेरीवरील ग्रामदेवी शिवाई देवीचे मंदिर असल्यामुळे ह्या दरवाजाचे नाव शिवाई दरवाजा पडले. हे स्थान जिजाऊंनी शिवाई देवीची आराधना करून मागितलेल्या शिवरायांच्या जन्माची साक्ष देते आणि ह्याच देवीच्या नावावर आपल्या राजाचं नाव ठेवण्यात आलं होतं, शिवाईवरून शिवाजी. जागोजागी फुलांचा सडा पडलेला पाहून मन बहरून जायचं. मंदिराजवळूनच एक शॉर्टकट आहे गडाच्या वरच्या बाजूस जाण्यासाठी. मेणा म्हणजे काय? पालखी. कोणाची पालखी? राण्यांची पालखी. राण्यांचे मेणे जे असायचे हत्ती दरवाजापर्यंत यायचे, मेणा दरवाजापर्यंत यायचे. कधी? बहमनीच्या काळात, ज्या बेगम वगैरे असायच्या आणि त्यांचे मेणे तिथे थांबवले जायचे. त्या मेणा दरवाजातून मग जो पुढचा प्रवास असायचा तो मग चाल. त्या काळात बांधलेला दरवाजा अजूनही भक्कम आहे. हा येतो कुलबी दरवाजा. किल्ले शिवनेरी याचा अंतिम आणि 7वा दरवाजा. तुम्हाला जाणवलं आपण 7 दरवाजे केले. पूर्ण किल्ल्याचं लॉक किंवा अंतिम. बाहेरून येण्यासाठी अंतिम आणि आतमधल्यासाठी पहिलं. घरात तुम्ही कुलूप लावता म्हणजे ते काय आलं तुमचं फायनल. तसंच हे पूर्ण किल्ल्याचं एक फायनल. असं बोललं जायचं की जर कुलपी दरवाजा, शिवनेरीचा कुलपी दरवाजा फोडल्यास पूर्ण किंवा पूर्णतः शिवनेरी माझ्या हातात येऊ शकतो, कारण कुलपी दरवाजा पुढे कोणता दरवाजा नाही. कळतं? 7 दरवाजांचं हे होतं संरक्षण. कुलपी दरवाजाच्या समोर पाहिलं 2 शिल्प दिसतात. शरफ शिल्प वाल्यांची. बाहेर आपण शिल्प बाहेर लावतो. मी तुम्हाला खास आतमध्ये बोलवलं कारण आपण मी कुठेतरी बाहेर बसलोय, कुठेतरी जागा आहे आणि ही देवडी खूप मोठी आहे दिसते. आता ही वरती छत होता आधी आणि ही देवडी खूप मोठी होती. या देवडीत तुम्हाला ज्या आतमध्ये खाचा दिसत आहेत त्या आहेत दिवे ठेवण्यासाठी. देवडी खूप मोठी आहे कारण अंतिम पर्यंत येईपर्यंत थोडा विश्राम घेण्यासाठी थोडा जास्त वेळ लागायचा. मग तिकडे जास्त लोक थांबायचे, वाट अडवली जाऊ नये त्यासाठी ही थांबवली. एवढी मोठी देवडी. कुलपी दरवाजा पाहिला. अजूनपर्यंत आपण 7 संरक्षण दरवाजे पाहिले. यापुढची जागा गंगा जमुना टाक्या आहेत, अजून खूप काय काय आहे पाहायला. जाऊया पाहायला. गडाच्या सर्वात वरच्या भागात आल्यावर आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो. अंबरखाना म्हणजेच धान्याचा कोठार, ग्रॅनरी किंवा ग्रेन स्टोर रूम. आता ही जी इमारत दिसते तीच उरली आहे. बाकीचा ह्याचा दुसरा भाग तोडण्यात आला होता. ही किती मोठी आणि व्यवस्थित व्हेंटिलेटेड बांधली आहे. आत येताच थंडावा जाणवला. ह्या कोठारात
1000 लोकांना 7 वर्ष धान्य पुरेल इतकी साठवून ठेवण्याची क्षमता होती. सर्वात बेस्ट आर्किटेक्चर मी आजवर पाहिलेलं. तुम्ही बघू शकतायत हे ब्रिकवर्क एवढं सुंदर केलं आहे. म्हणजे ते ब्रिक्स नाही आहेत, ते दगडच आहेत, पण एवढं सुंदर पद्धतीने त्याचं इंटरसेक्शन्स केले आहेत ना, कमालीच आहेत. एक एक पिलरमधनं लिटरली 45 डिग्रीमध्ये डोम शेपमध्ये दगड फिरवला आहे आणि 4 वेगळ्या पिलर्सचे 4 वेगळे अँगल करून वरच्या त्या छोट्या विंडोमध्ये जे व्हेंटिलेशनसाठी ठेवले आहे तिथे इंटरसेक्ट झाले आहेत. आणि हा सगळा एवढा भक्कम कन्स्ट्रक्शन आहे, कमाल. किती वर्ष लागली असतील याला. बाहेरच्या गरमीमुळे आतील धान्य खराब होऊ नये म्हणून भिंतीची थिकनेस जास्ती बांधण्यात आली होती व खिडक्यांना बाहेरील बाजूने जागा ठेवण्यात आली होती जेणेकरून पावसाचं पाणी आत शिरू नये. काय कमाल आर्किटेक्चर होतं यार, हॅट्स ऑफ. लांबूनच जन्मस्थान दिसल्या कारण आमचा जोश वाढला आणि आम्ही झटपट फटाफट त्या ठिकाणी निघालो. वाटेत आम्हाला गंगा जमुना पाण्याच्या टाक्या दिसल्या. त्या काळात ह्याच टाक्यांमधनं अख्ख्या गडाला पाणी पुरवठा होत असे. यावर सध्या कव्हरिंग टाकून प्रॉपर मेंटेन ठेवलं आहे व आज देखील या टाक्यांच्या पाण्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला जातो. या टाक्यांच्या थोडं पुढे येताच आपल्याला शिवकुंजची इमारत दिसते, ज्यात शिवरायांच्या जन्माची स्मृती म्हणून इथे जिजामाता आणि बाळ शिवराय यांची मूर्ती पाहायला मिळते. हा एक स्ट्रक्चर उभारण्यात आला आहे आणि तिकडे आहे आपलं मेन डेस्टिनेशन, ते बघा जन्मस्थान. इथून बाहेर पडताच डाव्या बाजूला हे असं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. मराठ्यांनंतर मुघलांनी जेव्हा हा गड ताब्यात घेतला तेव्हा त्यांना नमाज पडण्याकरिता ही इमारत बांधली गेली होती. हेलिपॅड. शिवजयंतीसाठी जे प्रमुख पाहुणे किंवा मान्यवर येतात ते इथेच उतरतात. मस्त सेलिब्रिटी फील घेत आम्ही पोचलो डायरेक्ट हमाम खाण्यात, म्हणजेच त्या काळातील बाथरूम. असं स्ट्रक्चर मी हम्पीला पाहिलं होतं, तसं सेम सह्याद्रीत पाहायला मिळेल हे कधी वाटलंच नव्हतं. हा राण्यांचा अंघोळीचा ठिकाण आहे. आता ह्याची ठेवण अशी असते, एका ठिकाणातून थंड पाणी येतं, एका ठिकाणातून गरम पाणी. थंड पाण्याचं ठिकाण तुमचं इकडे मागे आहे, त्याची ती टाकी आहे. गरम पाण्याची टाकी या साईड अपोजिट, आणि त्या दोघांना जॉईंट ही मधली टाकी. इकडे एक होल आहे आणि हा इथे एक होल आहे. इथून या दोन्ही छिद्रांतून पाणी येतं आणि जी काही राणी किंवा बेगम जी कोणी असेल ती इथे बसते. मग बाहेर येताच ही गरम पाण्याची टाकी दिसली. त्याच्या आतमध्ये खाच आहे, ही खाच दिसते तुम्हाला, आणि हा इथून सरळ होल येतो तिथे. आता हा बुजवला गेलाय, इथून मे बी इकडे आउटलेट असावं किंवा तिथे आउटलेट. त्यानंतर या पनळचा आउटलेट या टाकीत असणार, या टाकीच्या आतमधून किंवा हे दिसलं. हा होता बालेकिल्ला. किल्ल्यावर राहणाऱ्या राण्यांचे असिस्टंट किंवा सेवेकरींसाठी बांधलेल्या काही छोट्या रूम्स आणि त्यासमोरच आपल्या राजाच्या जन्मस्थानाची इमारत.
आणि ह्याच जागी आपल्या शिवरायांचा जन्म झाला होता. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की या इमारतीच्या खालच्या बाजूस त्यांचा पाळणा ठेवण्यात आला आहे. तर वरच्या बाजूला ते राहायचे, खेळायचे, बागडायचे. हे स्ट्रक्चर अजूनपर्यंत मस्त मेंटेन ठेवलंय. इयत्ता 4थी पासून पुस्तकात जी इमारत पाहत आलेलो ती आज प्रत्यक्षात पाहिली. स्पर्श झाला त्या पवित्र जागेला. नाही, इथून डावीकडे जाताच बदामी टाके लागते, ज्यात सध्या पाणी नव्हते, पण पावसाळ्यात हे पूर्ण भरलेलं असतं. पाण्याची पातळी मोजण्याकरिता त्याच्या सेंटरला एक व्हर्टिकल पिलर उभारला आहे. ह्या टाकाच्या पुढे जाताच गडाचा एंड पॉइंट लागतो. कडेलोट पॉइंट. आम्ही आलो आहोत कडेलोट पॉइंटला. इथे काही गुन्हा केला तर पनिशमेंट कोणत्या पद्धतीने द्यायची आपण बघूया. चला. मराठ्यांच्या काळात कोणी गुन्हा केला त्याला शिक्षा म्हणून एका गोणीत बांधून इथून खाली फेकण्यात येत असे. पुढे त्याचं काय होत असेल ते देव जाणो. आयुष्यातला हा सर्वात बेस्ट ट्रेक होता. एक दिवस का होईना शिवकालीन आयुष्य जगलो. इमॅजिनरी किती विचारपूर्वक सगळी बांधकामं केली आहेत. प्लस सर्वत्र बहरलेला हा परिसरामुळे थकवा जाणवलाच नाही. अशा रंगेबिरंगी फुलांच्या पायघडीवरून चालत आपल्या शिवरायांचा इतिहास ऐकायला मिळाला. अंधारात दिसला नव्हता हा गड खालून. ती तटबंदी पाहून आम्ही थेट जेवायला गेलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. घरी परतताना आम्ही अष्टविनायकमधला 5वा ओझरचा गणपती बाप्पाचे दर्शनही घेतले. ट्रेकिंगचा आनंद आणि आध्यात्मिक शांती ह्यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय, जय जिजाऊ. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.